लोक बघा कसे शहराच्या गर्दी गोंगाटाला कंटाळून शांत वातावरणाचा आनंद लोभण्यासाठी सुट्टीला गावी जातात. आमचं उलट झालंय इथे. अहो, आम्ही पूर्वी मुंबईला राहिलेलो आणि आता तेलावी मध्ये राहून गर्दी गोंगाट माझ्या रक्तात इतकं भिनलं आहे की ऑस्ट्रियाच्या या खेडेगावात 4 दिवस न झाले तर शहराची ओढ लागली आहे बघा फार. नाश्ता करून घेतो आता, आमचा ड्रायव्हर असेलच वाटेवर. आठवडाभर राहणार होतो इथे, मात्र आईची करामत पहा. महिन्याभराची खाद्यपदार्थांची खरेदी करून ठेवली तिने. पण आज जेवायला मात्र कुठे खास आपण महागातले उपहारगृह वगैरे म्हणतो ना, अशा ठिकाणी जायची फार इच्छा आहे. ऑस्ट्रियामध्ये आल्यापासून पहिल्यांदा मोठ्या शहरात फिरायला जाणार आहे आता. तुम्हाला पण खूप दिवसांनी मोठं शहर दाखवतो. माझ्यासारखा तुम्हाला पण कदाचित कंटाळा आला असेल सतत इथलं निसर्ग सौंदर्य पाहून. अहो, तेच तेच डोंगर, तीच ती रानं, थोडेफार ते ढग आपले आकार बदलतात तेवढंच. आणि ढगांची पण कल्पना किती रंगवणार हो. कधी कापसासारखा, कधी वाघासारखा, कधी सशासारखा. मनुष्य प्राणी हा नेहमी ढगांची कल्पना प्राण्यांसारखी दिसणारी का करतो, याला निदान मी अपवाद ठरावा म्हणून मी सर्वांना हटवून वेगळी कल्पना करायचे मनाशी ठरवले. आणि एकदा मला टमरेला सारखा ढग दिसला, मात्र थोड्याच वेळात तो बदलला. गळका असावा बहुतेक. हे अन्न दाखवताना मी काय बरळतोय, पण या शांततेचा आता अगदी कंटाळा आलाय बघा. शांतता ही औषधासारखी असते. माणसाला अधून मधून गरज लागेल तेव्हा त्यातलं 1-2 बूच प्यायचं असतं. जर दारूसारखे पेगावर पेग चढवले तर मग ओकारीशिवाय गत्यंतर नसतं. पुन्हा याचं तेच. चला, मी जरा काहीतरी गरम कपडे घालून येतो. थंडी आता फक्त सकाळी आहे. शहरात पोहोचू तोपर्यंत वातावरण गरम झालेलं असेल. आजूबाजूचं पण. आता शहरात गेल्यानंतर आणखीन एक निर्णय घ्यायचा आहे. तिथे फिरण्यासाठी आणखीन काही जागा आहेत का? कारण आम्ही ही जागा महिन्याभरासाठी घेतली आहे, मात्र ती आम्ही कोणत्याही आठवड्या अखेरीस सोडू पण शकतो. विचार करतो इथून 2 तासांवर जर्मनी. आता जर्मनीला आम्ही 8 महिन्यांपूर्वीच गेलो होतो. आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण पाहिलं असेल. पण तेव्हा आम्ही फक्त म्युनिक शहरामध्ये राहिलो होतो. जर्मनीतील खेडेगावे आम्ही फिरलो आहोत, मात्र तिथे काही दिवस राहण्याचा अनुभव काही अजून आमच्या फळाला आलेला नाही. बघू यावेळी कसं जमतं ते. आईला पण सगळं झेपलं पाहिजे ना. आता शहरात जाऊन फिरणार म्हणजे सतत चालावं लागणार. परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं ते डोंगरावर तळ्या काठून मातीच्या रस्त्यावरून किती चालली ती. मात्र प्रवासामुळे माणसात जो उत्साह निर्माण होतो ना, त्याचे उत्कृष्ट उदाहरण मला आईकडे पाहून मिळतं. तिच्या खरेदीचे उदाहरण मात्र तुम्ही कोणी घेऊ नका हो. कपडे लत्ते दागिने वगैरे याची बिलकुल हौस नाही तिला. बघाल तर तिच्या अंगावर सोन्याचा 1ही ग्रॅम नाही. कानातले तेवढे आवडतात तिला, मात्र ते पण ती अली एक्सप्रेस मध्ये स्वस्तातले असतात ते ती घेते. मात्र जर तुम्ही तिला सुपर मार्केटमध्ये सोडलं ना, मग ती वस्तूंची गोळा बेरीज वजाबाकी मधील वजाबाकी विसरून फक्त तिला गोळा आणि मला धरायला पिशव्या असं स्वतःचं समीकरण ती नकळत मांडते. अहो, मला नुसत्या पिशव्या नाही उचलायला लागत. फुकट जाईल म्हणून मला 3 माणसांचं आणखीन खावं सुद्धा लागतं. आणि मी तसा घरून जरा जास्त खाऊनच निघतो, म्हणजे बाहेर खर्च होऊ नये म्हणून. आईला बाहेर खायला आवडतं, पण तिचे छंद आणखीन आहेत हो किती. अरे, ड्रायव्हरने हॉर्न वाजवला. अगं चल, किती ते मीठ, किती ते मीठ. इथली नगरपालिका कशी चोर ते आता बघाल तुम्ही. इथे कुठे तुम्हाला रस्त्यावर कचरा दिसतोय का? अख्खं गाव मी पालथं घातलं. मला कागदाचा 1ही कपटा दिसला नाही कुठे जमिनीवर. मग हा डावीकडे नगरपालिकेचा सफाई कामगार कशासाठी ठेवलाय तुम्ही? तो बिचारा कुठून कचरा शोधून आणणार परत पालिकेमध्ये? आणि पालिकेमध्ये त्यांचा स्वतःचा कचरा कमी असतो का? पण मला या गोष्टीचा पत्ता आता लागला बघा. लहानपणी मी दादरच्या बालमोहन मधून 10वी उत्तीर्ण झालो आणि कॉलेजला गेलो थेट दक्षिण मुंबईमध्ये सेंट झेवियर्सला. अहो, अचानक तिथलं बदललेलं वातावरण बालमोहन पेक्षा एवढं वेगळं होतं की मी भांबावूनच गेलो. जन्मजात वारसाने मिळालेला न्यूनगंड त्याला तिथे उधाण आलं. पावलोपावली माझ्या सभोवतीचे सगळेजण माझ्यापेक्षा श्रीमंत जाणवायला लागले. आता ते होते खरोखरच श्रीमंत, पण त्यांची श्रीमंती मला जाणवणे किंवा खरं म्हटलं तर जाचणे हीच तर खरी न्यूनगंडाची करामत. अहो, त्यांचं इंग्रजीत पण काय, तसं आम्हाला 5वी पासून इंग्रजी होतं हो. इंग्रजीच्या स्पेलिंगा सुद्धा मला कदाचित त्यांच्यापेक्षाही जास्त तोंडपाठ होत्या. पण ते असे फ्या फ्या करून बोलायचे ना, जणू काही इंग्रजी चित्रपटातलेच नायक मंडळी. आणि प्रत्येकाचे कोण ना कोण परदेशात. तेव्हापासून माझ्यामध्ये परदेशी जायचे भयंकर आकर्षण निर्माण झाले. काही केल्या तरी मला परदेशात जायचं होतं आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार होतो. मी परदेशातील कंपन्यांना एकावर एक अर्ज पाठवायला लागलो.
मला काहीही काम द्या, मी झाडू सुद्धा मारायला तयार आहे. मात्र त्या सगळ्या अर्जांची उत्तरे मला एकाच प्रकारची आली, आम्हाला झाडूवाल्याची गरज नाही. त्या सगळ्यांनी मला झाडूवाल्याची गरज नाही हे उत्तर तेव्हा का पाठवलं हे मला आज मगासच्या त्या रिकामटेकड्या झाडूवाल्याला पाहून उमजलं. त्याला इथल्या नगरपालिका जबाबदार नाही हो, इथले लोकच घाण, स्वतः कचरा करायचा नाही आणि त्यामुळे माझ्यासारख्याला नोकरी नाही. तुमच्याशी बोलता बोलता इन्सब्रुक शहर आलं, पण आता या शहराची लोकसंख्या, समुद्र सपाटीपासून उंची अशा काही वायफळ गोष्टी विचारू नका मला. गुगलमध्ये जाऊन वाचा, सगळं आहे तिकडे. मात्र इतर शहरांपेक्षा इथली एक वेगळी गोष्ट म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागापासून जवळचा डोंगर केवळ 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र ही ती विशेष गोष्ट नाही. विशेष हे की नगरपालिका जी असते ती शहरातील रस्ते, गटर वगैरे गोष्टी सांभाळतात. मात्र इथल्या नगरपालिकेवर या अख्ख्या डोंगराची सुद्धा निगराणीची जबाबदारी आहे. आपल्याकडे सोसायटीची बाग असते ना, बाग नाही, सोसायटीवाले त्याला सोसायटीचं गार्डन म्हणतात. तर इथे नागरिक या डोंगराला आमचा डोंगर असे म्हणतात. आता या शहरामध्ये तरुण मुलं मुली खूप दिसतील तुम्हाला. ही बघा, ही बघा, ही नाही, ही दुसरी ही हिरवी दिसते ना, हा ती बघताय का? आता उतरल्याबरोबर नेमकी अशीच पाठीवरची बॅग घ्यायची आहे मला. थांबा जरा, निरीक्षण करू द्यावं मला. खालून वर पुढून मागे बघावं लागतं. मला चांगली वाटली, मला अशीच हवी बॅग. माझ्या पाठीवरच्या बॅगेचा पट्टा तुटलाय, जुनी झाली ती आता. इथे उतरल्याबरोबर एक चांगल्यातली नवीन बॅग घेईन म्हणतो. आईला पण तेवढाच खरेदीचा आनंद फिरायचा. तिथे गावामध्ये 4 दिवस नुसते फुलं तोडत होतो झाडाची. मी ड्रायव्हरला म्हटलं, बाबा रे, ती शहरातील गर्दीची मजा नंतर पाहू, आधी आम्हाला चांगल्या कुठल्या बॅगांच्या दुकानामध्ये नेतोस का? हो, नाहीतर प्रेक्षक म्हणायचे की हा उगाच बॅगेचे निमित्त घेऊन कॅमेरा मारत होता. याला खरं चित्रीकरण करायचं होतं ते त्या सायकलच्या फिरत्या चाकाचं. मग खोट्यात पडेन नाही का मी? चांगल्यापैकी दुकानात उतरव याचा ड्रायव्हरने गैरसमज करून घेतला असावा. चांगल्यापैकी याचा अर्थ जिथे दुकानाबाहेर कंदिलासारख्या वर बॅगा लटकवलेल्या नसतात असं मला त्याला सांगायचं होतं. पण या दुकानात घेतलं तर बहुधा बाहेर पडल्यावर तो कंदील उतरवून मला तिथे लटकवण्याची पाळी यावी. बॅग बाकी भारी म्हणा, भारी म्हणजे याच्यात भारी वजनाचं सामान ठेवता येईल. मला तर जाम आवडली, आईला सुद्धा खूप आवडली. तुम्हाला पण आवडली की नाही? पण ही बॅग जशी भारी तशी याची किंमत पण भारी. खालची बॅग 450 युरो आणि त्याच्यावरचं हे लहान ग पोतं 200 युरो. भारी बॅगेची भारी किंमत पाहून माझे पाय भारी झाले. काहीतरी आंबट गिळून त्या भारी दुकानातून मी माझा भारी पाय मुकाट्याने काढता केला. त्या महागड्या दुकानातल्या किमतींमुळे माझी झालेली फजिती पाहून आई माझ्यावर जाम हसली. मी निश्चय केला, यापुढे महागातल्या दुकानात शिरल्यावर तेथील वस्तूंवर आपलं प्रेम जडणार नाही याची सर्वप्रथम काळजी घेतली पाहिजे. मी माझ्या लग्न न झालेल्या मित्रांना नेहमी सांगतो, लग्नाआधी पगाराच्या दिवशी त्या पोरीला उपहारगृहामध्ये खायला ने आणि त्यानंतरचे पुढचे 30 दिवस रोज कोणत्या ना कोणत्या नवीन उपहारगृहामध्ये खायला घाल तिला. दरवेळी पैसे भरल्यानंतर बिल जपून खिशात ठेव. महिन्याचे 30 दिवस संपले की तुझा नवीन पगार पण आलेला असेल. आता त्या 30 बिलांची बेरीज करून कागदावर लिही आणि धर तुझ्या नवीन आलेल्या पगाराच्या बाजूला. आता तुला हवामानाचा अंदाज येईल हवा सुटण्याआधी. मध्ये मध्ये ठीक होईल असं बोलू नको गाढवा, माझं अजून संपलेलं नाही. ती उपहारगृहांची बेरीज केलीस ती लग्नाच्या आधीची आहे. आता त्याला 4 ने गुण मूर्खा. घर चंद्रमौळी आणि बायकोला साडी चोळी. चोळी चोळायला आणि रुमाल डोळ्याला. आता ऑस्ट्रियामधील या इन्सब्रुक शहरातील एक थरारक गोष्ट सांगतो बरं का तुम्हाला. 1485 साली एक डॉमिनिकन धर्मगुरू बाहेरून या शहरात आला. तेव्हा हे गाव होतं. त्याचं नाव हायनरिक क्रॅमर. तो धर्मगुरू जादूटोणा आणि भूत पिशाच्च घालवण्यासाठी म्हणून प्रसिद्ध होता. त्या काळी या गोष्टी खूप चालायच्या आणि त्याने इथे आल्याबरोबर जवळजवळ 50 लोकांवर आणि त्यापैकी बहुतांशी स्त्रिया होत्या त्यांच्यावर चेटकीण असण्याचे गुन्हे दाखल केले. त्या काळी काही ठिकाणी हडळ, चिटकीण म्हणून गावकऱ्यांनी महिलांना मारलेले सुद्धा ऐकिवात आहेत. मात्र त्याच्या विरुद्ध हेलेना शॉयबुरीन या महिलेने आवाज उठवला आणि झालं काय, इथे जे आधीचे स्थानिक धर्मगुरू जे होते ना त्या सगळ्यांनी एकत्रित होऊन त्या हायनरिक क्रॅमरलाच तडीपार केले. मात्र गंमत पुढे आहे.
तडीपार झाल्यानंतर पुढे या जादूटोणावाल्याने जादूटोणा करणाऱ्या बायकांना कसं ओळखायचं आणि त्यांच्यावर कसे खटले चालवायचे हे जगातले खूप प्रसिद्ध असे द हॅमर ऑफ विचेस हे गाजलेले पुस्तक लिहिले. तुम्हाला होत असेल ना कधी बायको बरोबर, तू अशी का वागतेस मला कळतच नाही, तर जाऊन घ्या ते पुस्तक विकत. आणि मला म्हणतायत अजून लग्न का करत नाही. हा डावीकडे स्तंभ दिसत आहे ना, तो तुमच्यासाठी जवळ आहे. म्हणजे आहे हा ऑस्ट्रियामध्ये, पण ऐका आधी याची गोष्ट. बवारियन प्रांताविरुद्ध झालेल्या लढाईतील विजयासाठी म्हणून हा सेंट ॲनचा स्तंभ इथे उभारला. मराठीमध्ये याला सेंट ॲन्स कॉलम असे म्हणतात. मात्र गंमत बघा, या स्तंभाच्या उंच टोकाला आहे ती मदर मेरी आणि खाली जे 4 पुतळे आहेत त्यापैकी एक आहे ती सेंट ॲन. पण मग तुम्ही मला आधीच विचाराल, रे शामू, सेंट ॲन कॉलमला सेंट ॲनचा पुतळा वर असणे किंवा मदर मेरीचा पुतळा वर आहे ते काय असेल, पण ही सेंट ॲन आहे तरी कोण रे बाबा? नाव तरी ऐकल्यासारखं वाटतं. बोललो होतो ना मी तुम्हाला तुमच्या जवळचं काहीतरी आहे म्हणून. तुम्ही आता असं करा बघा, मुंबई पुण्यात अनेक शाळा आहेत. सेंट ॲन्स हायस्कूल बँड्रा पाली हिल, सेंट ॲन्स हायस्कूल बोरिवली, सेंट ॲन्स हायस्कूल कॅम्प पुणे. तुमचा किंवा शेजारचा मुलगा कोणी या नावाच्या शाळेत जात असेल तर त्याला तुम्ही जाऊन एक प्रश्न विचारा की तुझ्या शाळेला नाव दिलेली ही सेंट ॲन कोण रे बाबा? आणि त्याला नाही आलं ना की मग त्याला सांगा की सेंट ॲन म्हणजे येशू ख्रिस्ताची आजी, म्हणजेच मदर ऑफ मदर मेरी. आता तुम्ही विचाराल, काय रे शामू, तुला एवढं सगळं कसं रे माहीत? अहो, मला तरी कुठे माहीत होतं, मी गुगल मधनं शोधून काढलंय. युरोपमधल्या पोरी पाहता पाहता माझं लक्ष तेथील स्वावलंबी, स्वतंत्र आणि स्वच्छंद जगणाऱ्या वृद्ध वर्गाकडे सुद्धा गेलं. म्हातारपणातही त्यांचे स्वावलंबन आणि त्यापेक्षा जास्त त्यांचे स्वातंत्र्य याकडे त्यांची कुटुंबेच नव्हे तर सरकारही हातभार लावते. परदेशात स्थायिक होण्यापूर्वी मला नेहमी वाटायचं की यांची मुलं आपल्या आई वडिलांची काळजी घेत नाहीत, वेगळे वेगळे राहतात. अर्थात त्यामध्ये माझं थोडं अज्ञान पण होतं आणि त्यापेक्षाही जास्त माझ्या न्यूनगंडामुळे दुसऱ्यांकडे अभ्यासिक वृत्तीने न पाहण्याची दृष्टी. अहो, मुळात येथील वृद्ध वर्गच मुलाबाळांनी आपली काळजी घ्यावी याच्या विरुद्धात असतात. जेव्हा मुले आपली काळजी घेतात तेव्हा आपल्यावर त्यांची अनेक बंधने सुद्धा लादली जातात. असे वागू नये, असे कपडे घालू नये, एवढेच नव्हे तर हे खाऊ नये आणि ते खाऊ नये अशा क्षुल्लक गोष्टी सुद्धा दुसऱ्याच्या ज्ञानाप्रमाणे किंबहुना दुसऱ्याच्या अज्ञानाप्रमाणे आचरणात आणाव्या लागतात. अर्थात मुलांचा उद्देश चांगला असतो, मात्र दुर्दैव हे की सामाजिक बंधने लादणारी मुले जेव्हा वयस्कर होतात तेव्हा ती स्वतः त्यांच्या मुलांच्या सामाजिक बंधनात अडकली जातात आणि त्यातून नवीन सामाजिक बंधित संस्कृती निर्माण होते. आणि एकदा सामाजिक घडीचे संस्कृतीमध्ये रूपांतर झाले की मग ती पूजनीय होऊन जाते. याचे उत्तम उदाहरण आपल्याला अरब संस्कृतीमध्ये दिसून येते. मात्र येथील स्वच्छंदपणे जगणाऱ्या वृद्धांनी आपले स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी स्वतःच तरुणपणीच काळजी घेतलेली असते. आहार, व्यायाम, कष्ट यांनी शरीर सुदृढ आणि त्याशिवाय आर्थिक बाबतीत आपल्या वृद्धापकाळाची योजना ते तरुणपणीच आखतात. अशी त्यांची निर्माण झालेली संस्कृती असल्यामुळे त्यांच्या सरकारला सुद्धा त्याला हातभार लावावा लागतो. म्हणजे काय होतं, जिथे आई वडिलांची काळजी मुले घेतात तिथे सरकारला वृद्धांचे प्रश्न सोडवण्याचे खास निमित्त राहत नाही. युरोपियन देशांमध्ये वयस्कर लोक स्वतंत्रपणे राहत असल्यामुळे त्यांच्या बाकीच्या गरजा सरकारला सोडवाव्या लागतात. मात्र केवळ आरोग्याच्या किंवा दळणवळणाच्या गरजा पुरवणे हे नसून वयस्करांना आपला वृद्धापकाळ सुद्धा तितक्याच स्वतंत्रतेने काढता यावा यावर सरकार कार्यरत राहते. मला ऐकून सुरुवातीला आश्चर्यच वाटलं. आमच्याकडे इस्रायलमध्ये पेन्शनर लोकांना महिन्याच्या सुरुवातीला त्या महिन्याचा पेन्शनचा चेक येतो, म्हणजे वर्षाला 12 पेन्शन, नाही का? तर ऑस्ट्रियामध्ये चक्क वर्षाला 14 पेन्शन मिळतात. सणासुदीला वृद्धांचे इतर कुटुंबीय, मुले, नातवंडे त्यांच्या घरी येऊन सणे साजरे करण्याची युरोपमधली पद्धत आहे. तसेच सुट्टीच्या काळात येथील 80 वर्षाची माणसे सुद्धा एकटे सहलीला निघतात. त्यामुळे त्याला हातभार म्हणून असे 2 महिने आहेत वर्षातले जेव्हा येथील वृद्धांना महिन्यात 2 पेन्शनची रक्कम मिळते. तुमच्याशी बोलून मला लागली तहान, पण दुकानातून कोल्याची बाटली कशाला घेऊ इथे फुकटचा नळ असताना. पण साल्याने नळ उघड करण्यासाठी दांडाच नाही ठेवला किंवा बटन वगैरे तर ते पण नाही. अरे, अकलेचा कांदा पाहिला का तुम्ही? नळ सतत वाहत आहे. मी इथल्या एकाला नंतर विचारलं, अरे हा नळ इतका सतत चालू, किती पाणी फुकट जात असेल? तर त्याला माझ्या प्रश्नाचं आश्चर्य वाटलं.
तो मला म्हणाला, अरे तू वेडा की खुळा? मी म्हणालो वेडा. मग त्याने सांगितलं, अरे हे पाणी फुकट नाही जात, वाहत जाणारं पाणी खाली यंत्रातून पिण्यायोग्य शुद्ध होऊन परत नळातून बाहेर येतं. मी पुढचा प्रश्न विचारला, हे रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग सप्तरंगी का? तुमच्याकडचे झेब्रे काय सप्तरंगी आहेत? त्याने मला परत विचारलं, अरे तू वेडा की खुळा? मी म्हटलं, वेड्या, बोललो ना एकदा वेडा म्हणून. तर हे झेब्रा क्रॉसिंग समलिंगी समाज म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये LGBT कम्युनिटी म्हणतो ना, त्यांचे हक्क आणि समाजातील विविधता पाळली जाण्याचे प्रतीक आहे. मग त्याने मला प्रश्न विचारला, म्हणाला, शामू तू मराठीत बोलतोस, मग झेब्रा क्रॉसिंग असं इंग्रजीमध्ये का म्हणतोस? आता मी त्याला विचारलं, अरे तू वेडा की खुळा? पण त्याला त्यातला फरक कळला नाही. मी त्याला म्हणालो, मराठीमध्ये शब्द असायला आमच्याकडे झेब्रा क्रॉसिंग वरून कोणी रस्ता ओलांडत नाही. त्याने पटकन विचारलं, का बरं का बरं? मी हुशारीने उत्तर दिलं, आमच्याकडे झेब्रा कुठे आहे? पण आता गंमत अशी की जेव्हा प्रशासनाने हा झेब्रा क्रॉसिंग सप्तरंगी करण्याचा प्रस्ताव इथे आणला तेव्हा त्याचा विरोध नेमका समलिंगी समाजाच्या नेत्यांकडून झाला. हे आमचं प्रतीक असं पायी तुडवलं जाणार? मग प्रशासनाने त्यांना समज दिली की या ठिकाणाहून समलिंगी समाजाची हक्काची मागणी करणारी अनेक निदर्शने झाली आहेत. याची जाणीव प्रत्येक नागरिकाला इथे चालताना राहावी, हा या झेब्रा क्रॉसिंगच्या सप्तरंगी करण्यामागचा उद्देश. आता आम्ही चाललो आहोत ते या शहरातील सर्वात आकर्षणाची जागा पाहायला. अहो, मी इथल्या प्रसिद्ध गोल्डन रूफ बद्दल सांगत आहेत. माझे मित्र ना नेहमी सर्वात आकर्षणाची म्हटल्याबरोबर पोरी वगैरे दिसणार की काय असं वाटून एकदम ताठ होतात. आणि मग आमच्यातच, ती काळी पॅन्टवाली माझी, ती काळी पॅन्टवाली माझी, तिच्याकडे जास्त वेळ बघायचं काम नाही कोणाचं, ती बघ बघते माझ्याकडे, ती बघ बघते माझ्याकडे. अरे काय यार! आणि हे काही तिथेच संपायचं नाही. संध्याकाळी कॉलेजमधून बाहेर पडताना ती परत दिसावी. आणि विशेष म्हणजे एकट्याला हिंमत नसल्यामुळे त्याच मित्रांना नंतर वडापाव खायला घालून कॉलेजमध्ये जितका वेळ दिला असेल त्यापेक्षा जास्त वेळ कॉलेजच्या कोपऱ्यावर त्यांच्यासोबत थांबायचो. मला तिने पाहिलेलं त्यांना दिसावं ही फुशार की ती त्या वडापावाची वसुली. आता बघा वळून बघेल माझ्याकडे, बघा वळून बघेल माझ्याकडे, आता कुठेतरी वर बघितल्यासारखं करेल. दे टाळी. मात्र गोल्डन रूफ पाहून एकदम निरस झाला बघा. इन्सब्रुक शहराची सर्वात आकर्षित मानलेली ही जागा, ज्याला सोन्याचे छप्पर म्हणतात, ती जागा एवढी लहान, सगळे पर्यटक इथे फोटो काढायला येतात. टुरिस्टना कापायचे धंदे हो, दुसरं काही नाही. जगातील मी अनेक लहान मोठ्या प्रसिद्ध इमारती पाहिल्या आहेत, मात्र छपरासाठी म्हणून प्रसिद्ध असलेली ही पहिलीच. कदाचित इतर प्रसिद्ध इमारतींच्या छपराकडे माझं लक्ष कधी गेलं नसेल. तो त्यांचा कोण राजा होता, मॅक्समिलियन म्हणून. तो शहरातील उत्सव जेव्हा चाले ते पाहण्यासाठी तो इथे यायचा आणि या बाल्कनीमध्ये उभे राहायचा. एवढाच त्याचा इतिहास. आणि गोल्डन रूफ ते उगाच चकाकतं म्हणून म्हणतात हो, ते खरं आहे तांब्याचं आणि त्यावर सोन्याचं पाणी चढवलंय. ते आपण अली एक्सप्रेस मधून दागिने घेतो ना, तसंच. इथली जी तरुण पिढी आहे ना, म्हणजे 17-18 वर्षांची, ज्याला जेन झी म्हणतात, त्यापैकी तुम्हाला इथे जास्त दिसत नाहीयेत. पाहिलं जरा निरीक्षण करून. कारण आता जग बदललंय, सगळंच उलटं. येथील तरुण पिढीचं दारू पिण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. सिगरेट, ड्रग सुद्धा उतार वाटेवर. तरुणांपेक्षा त्यांचे आजी आजोबाच तुम्हाला दारू पिताना जास्त दिसतील. आहे की नाही गंमत? जेन झी केवळ दारू कमी प्यायला लागली आहे एवढेच नाही, तर योग्य आहारावर सुद्धा आणि व्यायामाला पण ते जास्त महत्व देतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये येथील नाईट क्लबला सुद्धा उतार कळायला लागली आहे. मान खाली घालून त्यांचं डोकं सतत फोनमध्ये जरी असलं तरी आजकाल ChatGPT सारख्या गोष्टी यातून माहिती काढण्यामध्ये आणि काही नवीन शिकण्यामध्ये त्यांचा जास्त वेळ जातो. वयस्करांना फोनचा वापर करायला जरा उशिराच झाला, मात्र आजकाल वयस्कर सुद्धा फोनमध्ये दडी मारून बसतात. मात्र तरुणांप्रमाणे नवीन काही शिकण्याऐवजी आजकालचे वयस्कर व्हॉट्सअपमधील रंजक, मसालेदार अशा खोट्या बातम्या आणि व्हिडिओ बघण्यात आपला अर्धा वेळ घालवतात आणि उरलेला अर्धा वेळ राजकारणातल्या गोष्टींवरून आपल्या मित्रांशी भांडण्यात. आणि या तरुणांमध्ये बघा आजकाल त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची द्वेष करण्याची काय नवीनच फॅशन आली आहे. अहो, साधे फोटो जरी काढायचे म्हटले तरी ते फिल्टर वगैरे न लावण्याचा आग्रह करतात. मानव नैसर्गिकतेपासून दूर चालला आहे म्हणून त्यांचा अशा गोष्टींना विरोध किंवा कधी कधी अतिरेक. अहो, आजकाल त्यांच्यामधले शाकाहारी सुद्धा वाढलेत आणि काही तर अतिरेकी म्हणजे प्राण्यांनी दिलेले दूध, त्यापासून बनवलेले पदार्थ, दही, लोणी हे पण काहींना चालत नाही. अहो, त्यांना घी मसाला डोसा दिला तर त्यातल्या तुपामध्ये गाईच्या दुधाचा अंश आहे म्हणून ते त्याला हात लावणार नाहीत. मला कधी कधी पटत नाहीत हो त्यांच्या गोष्टी. मात्र माझ्या गोष्टी माझ्या मागच्या पिढीला कुठे पटत होत्या हो. कोणतीही पिढी वार्धक्यात शिरली की त्यांच्यात हे आजकालचे तरुण बघा कसे
असा द्वेषनिर्मित राग तयार होतो. मी तर असं म्हणेन की जेव्हा माणूस आजकालचे तरुण बघा कसे असे म्हणायला लागला की त्याने स्वतः आपण आता वृद्ध झालो आहोत असे समजावे. आईला लागली आहे भूक. आता आम्हाला चांगली कुठे जेवायची जागा शोधायची आहे. आम्ही विचार केला इथे सगळे टुरिस्टना कपायचे धंदे असणार, तर आम्ही नदी ओलांडून पलीकडच्या विभागात जाऊ. अरे हे पहा भारतीय. माझ्या मते हे दक्षिण भारतातून आले असावेत. ऑस्ट्रियामध्ये आल्यापासून मला पहिल्यांदा भारतीय दिसले. खरं म्हणजे याच्या आधी इस्रायलमध्ये असताना सुद्धा गेल्या काही महिन्यात कोणा भारतीय व्यक्तीला मी पाहिलेले मला आठवत नाही. या नदीचा रंग ऋतुमानाप्रमाणे बदलतो. येथील पर्वतांवर असलेल्या बर्फामुळे त्या खालील खडकांना घासून त्याची वाळूपेक्षाही सूक्ष्म अशी पूड तयार होते. इतकी सूक्ष्म की ती पाण्यात तळाला न जाता पाण्यात रंगासारखी मिसळते. उन्हाळ्यामध्ये पाणी नितळ होऊन जातं. समोरच्या तीरावर पाहिल्या त्या रंगीबेरंगी इमारती एकमेकांना दाटीवाटीने अगदी उभ्या राहिल्या आहेत, जणू काही पर्यटकांनी फोटो काढावा म्हणून. आणि त्याच कारणासाठी यांना पोस्टकार्डच्या इमारती असे म्हणतात. आणि त्या जवळजवळ छत्रपतींच्या काळातल्या एवढ्या जुन्या आहेत. पूर्वीच्या काळी पलीकडच्या प्रांतात आणि तिथून पुढे दुसऱ्या देशात जाण्यासाठी केवळ हा पूल एवढा एकच मार्ग होता. आणि यावरून या शहराला इन्सब्रुक हे नाव पडलं आहे. इन म्हणजे नदी आणि ब्रुक्स म्हणजे पूल. हो कॅमेरामन, जाऊ दे रे बाबा तिला, वाटेत ना बाजूला हो. ओ गेली गेली ती, आवरा आता. आमच्यावर पण जरा कॅमेरा धरण्याची कृपा करा. आता आम्ही मध्यवर्ती विभाग सोडून जरा दूर चाललो आहोत. म्हणजे आता पर्यटकांऐवजी येथील स्थानिक लोक दिसू लागतील. ओ कॅमेरामन पुन्हा अडकला. स्थानिक लोक म्हटल्याबरोबर एकाच स्थानकावर कॅमेरा खोळंबवू नये. अरे अग्निशामक दलाची गाडी पाहिली किती लहान, संग्रहालयात ठेवलेली असते तशी. इथे तशा मोठ्या पण आहेत, मात्र येथील जुन्या शहरातील ज्याला आपण मराठीत ओल्ड टाउन म्हणतो तेथील रस्ते फार अरुंद असतात आणि त्यासाठी ही अशी छोटी गाडी. आता जे दाखवीन ते पाहून तुमच्या दिमागचा दहीनय झाला ना तर नाव बदलीन मी. हे बघा, एक जात सगळे मूर्ख लोक. सिग्नल लाल आहे म्हणून सायकली थांबवल्यात, ते पण सिग्नलच्या रेषेच्या आधी. मारी त्यांच्या, ते पण शिस्तीत. एका सायकलीच्या मागे दुसरी सायकल आणि अंतर ठेवून. साल्यांनो, तुमच्या बापाने कधी चालवली होती काय सायकल? बघितलं कशी नाटकं चालतात इथे ती. अहो हे काहीच नाही. तुम्ही स्वतःची गाडी चालवत असाल आणि गाडीमध्ये तुमचा स्वतःचा 18 वर्षापेक्षा कमी मुलगा किंवा मुलगी बसली असेल तर म्हणे तुम्हाला सिगरेट ओढायला परवानगी नाही, दंड आहे त्याला. म्हणजे गाडी माझी, मुलगा पण माझा, चांगला 17 वर्षाचा वाढलेला घोडा, शाळेत चोरून तो सिगरेट पितो आणि म्हणे माझ्या गाडीत कोण 18 वर्षाखालील आहे म्हणून मलाच सिगरेट ओढायला बंदी. च्या मारी त्यांच्या. अहो हे सोडा, 1996 साली ग्राज शहरामध्ये कोर्टातली गाजलेली केस. एक इसम पार्किंग मिळेपर्यंत रस्त्याच्या बाजूला 5 का 6 मिनिटं गाडीमध्ये बसून होता. तर गाडी न चालवता इंजिन चालू ठेवलं त्याने म्हणून त्याला 102 कलमा अन्वये दंड झाला. म्हणाले की बाहेर 5-6 मिनिटे जरी थांबला असशील तरी इंजिन बंद केल्यास न चालण्यासारखं तुझ्याकडे काही कारण नाही. म्हणे निरर्थक प्रदूषण केलंस. ऐकताय तुम्ही? 5-6 मिनिटं जागच्या जागी गाडी न चालवता इंजिन चालू ठेवलं म्हणून भुर्दंड. काय म्हणणार यांना आपण आता? अरे उपाहारगृहामध्ये बरीच गर्दी दिसत आहे आत. इतक्या सुंदर मुली टेबल मिळाले नाही म्हणून ताटकळत उभ्या आहेत. बरं झालं मी टेबल फोनवरून आरक्षित केलं होतं आधी ते. पण हे उपाहारगृह जरा महागातलं वाटतंय मला आता. मी आपलं ते एशियन आहे म्हटलं तर स्वस्त असणार. आता कळलं की ते एशियन म्हणजे आपलं नेहमीचं स्वस्तातलं थाय किंवा व्हिएतनामी नाहीये, एशियन फ्युजन आहे म्हणे. आता फ्युजन वगैरे काय, मला काय जास्त प्रश्न विचारू नका बघा. आपल्याला या काही गोष्टी कळत नाही. ज्याला कळतात त्याला मी सांगायची गरज नाही आणि ज्याला कळत नाही त्याला अशा ठिकाणी जाण्याची गरज नाही. उगाच पैसे फुकट घालवू नका. आता आम्ही दिवसभर चालत होतो त्यामुळे जास्त माहिती न काढता इथे आलो आणि फसलो. खरं म्हणजे इथल्या मेन्यूवरच्या किमती पाहिल्याबरोबर मी बाहेर पडणार होतो, पण दरवाज्यात त्या सुंदर मुली अजून ताटकळत उभ्या आहेत. नाहीतर मी कधीच छू झालो असतो. म्हणजे माझी दोन्हीकडून मारली आज. पण तेवढ्यात आईने मला दिलासा दिला. म्हणाली मगाशी शहरात त्या पर्यटकांच्या जागी फिरत होतो तिथे यापेक्षाही महाग होतं. आणि हे बघ, आपल्याला आवडतात त्या गोष्टी नेमक्या इथे तेवढ्या महाग नाहीयेत. ही गोष्ट खरी मला आधीच अर्धी पटली होती, कारण बियरची किंमत इथे इस्रायलपेक्षा अर्ध्याहूनही कमी. मात्र मी केवळ कमी किमतींच्या गोष्टी मागवतो तसं आईचं नसतं. तिला काही कळलं नाही ना तर ती न लाजता सरळ विचारते. तिने इथल्या मुख्य वेटरला विचारलं की बाबा हे फ्युजन म्हणजे काय.
आणि त्याने इतक्या आनंदाने समजावून सांगितलं म्हणून सांगू तुम्हाला, म्हणजे व्यावसायिकाने गिराईक कसं विकत घ्यावं ते पहा तुम्ही आता. तो म्हणाला, तुम्ही इथे पहिल्यांदा आला आहात तर तुमच्या पिण्याच्या गोष्टी आज फुकट. मी आईला पटकन म्हटलं, अगं तुझ्या नावावर पण एक बिअर मागवून दे ना मला. त्यानंतर तो सांगत होता, मी ऐकत नव्हतो. फ्युजन किचन म्हणजे एका देशाचं मुख्य जेवण, जसं हे जपानी पद्धतीचं. यात त्यांचे जसे सुशी किंवा रामन असे जपानी पदार्थ आहेत, मात्र त्याच्यामध्ये चीनी आणि कोरियन पद्धतींच्या चवीही मिसळल्या आहेत. मी त्याला जोराने सांगणार होतो, अरे हे तर आमच्याकडे पण असतं, आमच्याकडे बिर्याणी बनते शाकाहारी. जेवण झालं. मी म्हणालो आईला ड्रायव्हरला फोन करून बोलवतो. तर आई म्हणते, नाही आणखीन काहीतरी मागवते. आता मला कळे ना, एवढा जपून खर्च करताना एवढ्या महाग ठिकाणी आणखीन पदार्थ कशाला मागवायचा. आता ते आईला कोळंबी दिसली की राहवत नाही, आणि हे मी समजू शकतो. पण खरं सांगू का, माझ्या मनात पण आणखीन काहीतरी मागवायचं होतं. त्या मुख्य वेटरने एवढं आदरातिथ्य केलं, फुकटची बिअर पाजली ती. आपला न्यूनगंड असतो ना, अरे असं एवढंच खाऊन कसं बरं निघायचं, म्हणून शेवटी मागवलं मी. माझे भायखळ्याचे ते अँग्लो इंडियन मित्र आता माझ्यासोबत असते ना, तर त्यांचं सगळ्यांचं बिल मी भरल्यावर शेवटी जाता जाता तेच मला म्हणाले असते, तेरे को पेडा खिला के येडा बनाया. शेवटचा घोट मारून गुळणा करून मी आईसोबत उपाहारगृहाच्या बाहेर पडलो, आणि बाजूच्या वळणावरच हा वेगळ्या धर्तीचाच एक दारूचा गुत्ता दिसला. म्हणजे जमीन त्याची गोल फिरते. ते नाही का गावाला जत्रेमध्ये चक्र असायचं आणि तो भैया ढकलायचा. मी कॅमेरा धरून जरा कंबर काय हलवली तर सगळे ऑस्ट्रियनकर एकदम खुश झाले माझ्या नाचावर. हे हा पा आपला शामू, आपला शामू. मात्र या आनंदी दृश्यातील सर्वात गोड गोष्ट मला जी दिसली ती ही की इथली सगळीच मंडळी आपल्या मित्रांबरोबर आलेली अशी नव्हती. काही जण आपल्या मुलांबरोबर, तर काही जण आपल्या आई वडिलांसोबत सुद्धा आले होते. मी खरं सांगतो, मला हे आधी माहीत असताना तर मी मगासच्या त्या फ्युजन उपाहारगृहाऐवजी इथेच आलो असतो. माझी खूप वेळापासून अशी इच्छा आहे की आईला अशा मोठ्या बारमध्ये किंवा क्लबमध्ये न्यावे. आता ती दारू वगैरे घेत नाही हो, मात्र असं कांठळ्या बसणारे संगीत असले ना तर सहसा वयस्कर माणसांना त्याचा त्रास होतो. मात्र आईचा एक गुणधर्म आहे, संगीत कुठल्याही प्रकारचं असू द्या किंवा कुठल्याही भाषेतलं असू द्या, ती थोड्याच वेळात त्याची लय धरून डोकं डोलावू लागते. तसं मी तिला तेलावीमध्ये अशा काही बारमध्ये घेऊन गेलो आहे. मात्र ती सहसा बारच्या रूपामधली जेवणाची जागा होती. मात्र अशी इच्छा आहे की एका आयरिश पब मध्ये वगैरे तिला न्यावे. अशी गर्दी असावी, कांठळ्या मारणारे संगीत, आईसोबत बारवर बसावे, माझी विस्की, तिला लस्सी, आईला चीअर्स करतानाचा सेल्फी, मस्तपैकी तळलेला चकणा परत परत मागवावा, आईने लईत धरलेला नाजूकसा डोल डोळ्यात साठवावा. एक दिवस या जगामध्ये आई नसेल, पण तेव्हा दुःख कसले. देवाने जेवढ्या वेळासाठी आई दिली त्याहीपेक्षा किती पटीने जास्त वेळ तिचे मातृत्व भोगले. मी हातात विस्कीचा ग्लास धरून समोरच्या त्या कोऱ्या भिंतीकडे पाहीन, आणि भिंतीवर टांगलेल्या त्या सेल्फीमधून हातातला लस्सीचा ग्लास उंचावून ती मला म्हणेल, शामू, चिअर्स.